नमस्कार सर्वांना. तर आज आपण बनवतोय आवळ्याचं लोणचं. हे लोणचं बघा मस्त झालेलं आहे. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आवळे घेतलेले आहेत. थंडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आवळे बाजारामध्ये येतात आणि आवळ्याला आपल्याला माहीतच आहे भरपूर गुणकारी असतात. तर आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ आपण बनवतच असतो. तर लोणचंसुद्धा बनवूयात आणि हे लोणचं बनवलेलं वर्षभर टिकतं बरं का, आणि खायला पण छान लागतं. सगळ्यात पहिलं आपण हे आवळे जे आहेत ते असे वाफवून घेणार आहे. त्यासाठी चाळणीमध्ये आवळे ठेवलेत. पातेल्यामध्ये पाणी गरम करायचे आणि पाण्यावरती ही चाळणी ठेवून झाकण ठेवून एक 15 मिनटं मध्यम आचेवरती वाफवून घ्यायचे आहेत. बघा मस्त वाफळलेले आहेत. अगदी 15 मिनटामध्ये हे व्यवस्थित शिजतात आणि शिजल्यानंतर बघा अशा ह्याला चिरा गेलेल्या आहेत. अगदी हलक्या हाताने हे फुटत आहेत. तर हे मस्त उकडलेले आहेत. गॅस बंद करायचा आहे आणि हे आवळे आपल्याला आता खाली काढून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत. सगळे आवळे व्यवस्थित शिजलेले आहेत. थोडेसे हे थंड झाले की लगेच ह्याच्यातून बिया वेगळ्या करायच्या आहेत आणि ह्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. सगळ्या बिया काढून टाकायच्या. शक्यतो आवळे घेताना ताजे आणि चांगले आवळे बघून घ्या. हे ताजेच आवळे होते, पण थंडीमुळे ह्याला वरून थोडेसे रॅश पडलेले आहेत. तर अशा प्रकारे सगळ्या फोडी मी करून घेतलेल्या आहेत. आता या फोडी आपल्याला उन्हामध्ये ठेवून साधारणतः 1-2 तास वाळून घ्यायच्या आहेत. तर जवळजवळ मी 2 तास हे उन्हामध्ये ठेवले होते आणि नंतर मी हे 2 ताटामध्ये व्यवस्थित पसरवून सुकवून घेतलेले आहेत. तर सुकल्यानंतर बघा थोड्याशा कमी पण दिसत आहेत ह्या आणि छान 2 तास हे उन्हामध्ये सुकलेल्या आहेत. 2-3 तास उन्हामध्ये राहू द्या, चांगल्या कोरड्या होतात, म्हणजे मग लोणचं पण खराब होत नाही. व्यवस्थित कोरड्या झाल्यानंतरच लोणचं बनवायला घ्यायचं आहे. आता ह्या एका कोरड्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. लोणचं बनवताना कुठेही पाण्याचा हात घ्यायचा नाही किंवा पाण्याचे ओले भांडे वगैरे वापरायचे नाही, म्हणजे मग लोणचं जास्त दिवस टिकतं, खराब होत नाही. आता आपण मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथं काळी मोहरी असते गावरान, ती वापरलेली आहे. तुम्ही पिवळी मोहरीची डाळ वापरली तरी चालेल. मोहरीची डाळ हलकीशी भाजून फक्त घ्या. इथे मी मोहरी वापरली, त्यामुळे ही भाजून कुटून घेणार आहे. 3 चमचे मोहरी घेतलेली आहे, 2 चमचे बडीशेप घेतली, 2 चमचे जिरं घेतले, 2 चमचे धणे घेतलेले आहेत. धण्याऐवजी धने पावडर जर घरची ताजी असेल तर ती वापरली तरी चालेल. एक 7-8 काळे मिरे घ्यायचे आहेत आणि 1 चमचाभर आपल्याला ओवा घालायचा आहे. 1 ते 1.5 चमचा तुम्ही आवडीप्रमाणे वापरू शकता. मसाला जर तुम्हाला एक्स्ट्रा वाटत असेल तर थोडाफार तुम्ही बाजूला ठेवून इतर लोणच्यामध्ये सुद्धा वापरू शकता, किंवा हा काही भरपूर होत नाही, व्यवस्थित प्रमाणामध्येच होतो. लोणच्याला मसाला असेल तरच खायला लोणचं चांगलं लागतं. आता हा 2 मिनटं हलकासा मसाला भाजून घेतला आपण. त्यानंतर प्लेटमध्ये काढून व्यवस्थित थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतरच हे आपल्याला कुटून घ्यायचे. पूर्णपणे व्यवस्थित थंड होऊ द्या. आता याच कढईमध्ये आपण लोणच्यासाठी तेल गरम करायला ठेवले. मोहरीचं तेल असेल तर वापरा, किंवा मग तुम्ही रेग्युलर जे तेल वापरतात ते वापरलं तरी चालेल. 200 ml अंदाजे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करायचे आणि नंतर थंड करून मगच लोणच्यामध्ये घालायचं आहे. तर 200 ml मी सुरुवातीला गरम केलेलं आहे. आता मसाला छान थंड झालेला आहे. मिक्सरमधून आपण हे बारीक असं वाटून घेऊयात. मेथी दाणे मी नंतर कुटून घातलेले आहेत वरून, हलकेसे अख्खे घातले तरी चालतात, किंवा मग तुम्ही या मसाल्यासोबतच दळून घेतले तरी चालतील. आता हा मसाला बघा असा जाडसर वाटून घेतलेला आहे. एकदम बारीक पावडर करायची नाही आहे आणि खूप जाड पण ठेवायचं नाही आहे. असं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. मसाला वाटून झाल्यानंतर आता इथे आपण ज्या फोडी आहेत आवळ्याच्या, यावरती मीठ घालायचे. साधारणतः 4 चमचे मीठ वापरलेलं आहे. थोडं काळं मीठ असेल तर घाला, माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी स्किप केलेले, साधंच मीठ वापरले. ह्यात हळद घालायची आपल्याला अर्धा चमचा. हळद मीठ अगोदर असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळ्या आवळ्यांना. आणि मीठ मसाल्यामध्ये वाटू नका, मीठ असं कोरडंच घालायचं लोणच्यामध्ये नेहमी. आता तेल जे आहे ते मी कढई खाली घेतली होती आणि थोडंसं थंड करून घेतले. खूप कडकडीत तेलामध्ये मसाले घालायचे नाही, करपले जातील. तेल थोडंसं गार होऊ द्यायचं. आता हे पूर्ण गार नाही आहे, मी हात घालून बघितलं आहे तेलामध्ये, तर हे हाताला चटका बसेल एवढं गरम तेल आहे, नॉर्मल गरम आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाव चमचा हिंग घातलं, त्यानंतर लाल तिखट घालायचं आवडीप्रमाणे आणि नंतर आपण कुटून घेतलेला सगळा मसाला घालून व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचे. ह्यात मी मेथी दाणेसुद्धा इथे घातलेले आहेत. तर मेथी दाणे जे आहेत ते भाजून जर मसाल्याबरोबर कुटून घातले तर हलकासा कडवटपणा येतो, त्यामुळे मी हे सेपरेट भाजलेले होते माझ्याकडे, तेच मी कुटून घातलेले आहेत. भाजून घ्यायचे,
पण जाडसर कुटून घालायचे किंवा अख्खे पण तुम्ही वापरू शकता. आणि आवडत असेल तर मसाल्यासोबत ह्या दळून घेतले तरी चालतील. मसाला सगळा तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि नंतर या आवळ्याच्या फोडी सगळ्या ह्यात मिक्स करायच्या आहेत. आता तेल मी 200 ml वापरलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं. लोणचं बरणीमध्ये भरून घ्यायचं. जर आपल्याला तेल कमी वाटलं तर आणखी आपण एक्स्ट्रा तेल गरम करायचे. व्यवस्थित गरम करून घ्यायचं, चांगलं कडकडीत, पूर्णपणे थंड करायचं आणि मगच लोणच्यामध्ये घालायचं. लोणचं जास्त दिवस जरी राहिलं तरी अजिबात तेलाचा वगैरे त्याला वास येत नाही. तेल चांगलं गरम करून थंड करून घातलं ना की लोणचं खराब होत नाही, वास येत नाही त्याला. गरम पण तेल वापरायचं नाही लोणच्यामध्ये कधीच. गरम केल्यानंतर पूर्ण थंड करून घ्यायचं. आता इथे मी आवळ्याच्या फोडी सगळ्या ह्या मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि एवढं तेल मला पुरेसं वाटतं. मी काही तेल एक्स्ट्रा घालणार नाही आहे. पण तुम्ही हवं तर लोणचं बरणीमध्ये घातल्यानंतर पूर्णपणे लोणचं तेलामध्ये बुडेल एवढं तेल जरी घातलं ना तरी चालेल. आणि लोणचं भरण्यासाठी शक्यतो कोरडी बरणी वापरायची. व्यवस्थित स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची. हवं तर ह्याला तुम्ही हिंगाचा थोडासा धूर देऊन घेतलात तरी चालेल. कोरड्या बरणीमध्ये लोणचं भरायचं. लोणचं बरणीतून काढताना सुद्धा ओला चमचा वगैरे बरणीमध्ये घालायचं नाही. ह्यात जर पाणी गेलं ना तर लोणचं लवकर खराब होतं. व्यवस्थित जर हे लोणचं हाताळलं, अजिबात पाण्याचा वगैरे ह्याला स्पर्श झाला नाही आणि चांगलं मुरल्यानंतर हे व्यवस्थित ठेवलं ना तर वर्षभर लोणचं खराब होत नाही, छान राहतं. चवीला पण एकदम मस्त लागतं. तोंडी लावण्यासोबत आपण वेगवेगळ्या चटण्या आणि लोणचे वापरत असत. तर आवळ्याचं लोणचं हेल्दी पण आहे, खायला पण मस्त लागतं आणि बनवायला पण सोपं आहे. तर नक्की बनवून पहा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा. मस्त असं हे आवळ्याचं लोणचं तयार आहे. तर ही इन्स्टंट आवळ्याचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.